नमस्कार. भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर मी तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत वृषभ राशी. वृषभ राशी, तुमच्या आयुष्यात येणारी ही बदलांची लाट अगदी शांतपणे सुरू झाली आहे, पण तिची ताकद तुम्हाला पुढील काही दिवसात अशा जागी नेणार आहे जिथे तुम्ही स्वतःलाच नव्या रूपात पाहाल. ज्या स्वप्नांना तुम्ही मनाच्या तळाशी दाबून ठेवले होते, ज्या संधी तुम्हाला दुरून फक्त आशेचा किरण दाखवत होत्या, त्या आता अचानक तुमच्या दारावर उभ्या राहायला तयार आहेत. तुमच्या संयमाचं फळ देणारा हा कालखंड तुमच्या जीवनातील दिशा बदलवू शकतो, तेही अशा पद्धतीने ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. वृषभ राशीसाठी खूप चांगली बातमी. आता तुमच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल. काय काय बदलेल? वृषभ राशीसाठी येणारा काळ एका शांत नदीसारखा आहे, जी आता आपल्या प्रवाहाला अचानक वेग देणार आहे. बराच काळ तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी सावकाश, स्थिर पण संथ पद्धतीने चालत होत्या, त्या आता तुम्हाला स्वतः पुढे ढकलायला तयार आहेत. तुमचे धीरगंभीर स्वभाव, तुमचे मोजून मापून निर्णय घेण्याचे कौशल्य आणि वेळ आली की योग्य गोष्ट पकडण्याची ताकद, ही सर्व गुण आता तुमच्यासाठी मजबूत संधी निर्माण करत आहेत. आर्थिक स्तरावर तुमच्या कष्टांना एक स्थिर आणि मजबूत पाया मिळणार आहे. पैशाचा प्रवाह आधी लयबद्ध नव्हता. कधी जास्त, कधी कमी, कधी अचानक खर्च वाढणे आणि कधी एखादा अडथळा. पण आता तुम्हाला जाणवेल की पैसा केवळ खर्चासाठी येत नाही, तर तुमच्यासाठी सुरक्षितता आणि वाढ दोन्ही घेऊन येत आहे. काही वृषभ राशीच्या लोकांसाठी अचानक एखादा लाभदायी निर्णय, पगारवाढ, नवा प्रोजेक्ट किंवा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळू शकते. तुम्ही केलेल्या मेहनतीचे मूल्य आता लोकांना दिसू लागेल. करिअरमध्ये तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. जिथे तुम्ही शांतपणे तुमचे कर्तव्य करत होता, तिथे आता लोक तुमच्याकडे मार्गदर्शक किंवा निर्णयक्षम व्यक्ती म्हणून पाहतील. काहींसाठी अचानक बदल, जसे की चांगला जॉब ऑफर, प्रमोशन, चांगले क्लायंट किंवा तुम्ही अपेक्षा करत होता त्या दिशेने प्रगती मिळण्याची शक्यता खूपच वाढलेली आहे. तुमचे शब्द आणि तुमचे निर्णय लोकांना पटतील आणि तुम्ही स्वतःलाही आपल्या क्षमतेची नव्याने जाणीव होईल. नातेसंबंधांमध्ये तुम्हाला मोकळेपणाचा एक सुंदर सुगंध येईल. ज्यांच्यासोबत मनात दडपण किंवा थोडा गोंधळ होता, त्यांच्याशी आता संवाद खुला होईल. तुम्हाला स्वतःला जाणवेल की समोरची माणसं तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रेम संबंधात स्थिरता, भावनिक संरक्षण आणि एकमेकांबद्दल आदर वाढेल. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना कुटुंबात एखादी गोड बातमी मिळू शकते, जसे की घरात आनंदाचा कार्यक्रम, नाती अधिक घट्ट होणे किंवा साजरे करण्यासारखा क्षण तयार होणे. आत्मिक आणि मानसिक स्तरावर एक नवीन शांतता तुमच्याजवळ येत आहे. पूर्वी ज्या विचारांच्या गोंधळामुळे मन विचलित होत असे, त्या अडथळ्यांना आता मार्ग मिळू लागेल. मनात आलं की लगेच गोंधळ न होता तुम्हाला स्पष्ट दिशा दिसेल. तुमच्या मनाला जडपणा वाटत असेल तर तो जडपणा हलका होईल. तुम्ही घेतलेले निर्णय आता मनातून येणाऱ्या आत्मविश्वासावर आधारलेले असतील. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा जाणवेल. थकवा कमी होऊ लागेल. झोप शांत आणि आरामदायक होईल. शरीरात जपलेली ऊर्जा पुढे जाण्यासाठी मदत करेल. काही लोकांसाठी प्रवास, नवे कौशल्य शिकणे, एखाद्या सर्जनशील क्षेत्रात चमकणे हेही शक्य आहे. संपत्ती, घर, वाहन किंवा जीवनातील एखादा मोठा निर्णय या काळात सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. तुमच्या डोक्यात आधीपासून फिरत असलेल्या कल्पनांना आता योग्य दिशा मिळेल. तसेच काही जणांना एखाद्या जुन्या ठिकाणी परत जाण्याची इच्छा किंवा एखादा जुना विचार पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते. एकूणच वृषभ राशीसाठी हा काळ म्हणजे स्थिरता, उन्नती, समाधान आणि नवीन सुरुवातीचा एक सुवर्ण टप्पा आहे. ज्या मेहनतीचा तुम्ही शांतपणे पाया घातला होता, त्यावर आता प्रगतीचे उंच थर चढायला सुरुवात होईल. तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने चालू लागलं आहे आणि तुम्ही पुढे टाकलेले प्रत्येक पाऊल आधीपेक्षा अधिक मजबूत आणि फलदायी ठरेल. वृषभ राशीसाठी येणारा काळ
तुमच्या आयुष्याच्या खोल पातळ्यांमध्ये बदल घडवणारा ठरणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी शांतपणे सहन केल्या, ज्या परिस्थितीत स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी मनात कितीतरी गोष्टी दाबून ठेवल्या, त्या आता एकदम हळूहळू मोकळ्या होऊ लागतील. तुमच्या आयुष्यात नुकताच उभा राहणारा हा बदल फक्त वरवरचा नसून आतून घडणार आहे. तुम्ही स्वतःला नव्या प्रकाशात पाहू लागता आणि तुमच्यातील जुनी अडचण करणारी भीती, शंका आणि असुरक्षितता विरघळून जाईल. तुमच्या प्रयत्नांमध्ये एक वेगळं तेज दिसेल. तुम्हाला जाणवेल की ज्या कामांकडे तुम्ही आधी फक्त कर्तव्य म्हणून पाहत होता, त्यातूनच आता तुम्हाला आनंद, प्रगती आणि नवी ऊर्जा मिळू लागली आहे. तुमची क्षमता ज्या लोकांना आधी कळत नव्हती, तेच लोक आता तुमच्याकडे योग्यतेने पाहण्यास सुरुवात करतील. काही व्यक्तींना एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत, मार्गदर्शन किंवा समर्थन मिळू शकते, जे तुम्हाला एका नव्या पायरीकडे नेईल. हे समर्थन तुम्हाला योग्य वेळी आणि योग्य दिशेने पुढे ढकलणारे ठरेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही काही खोल बदल होतील. तुम्हाला स्वतःच्या भावना नीट समजायला लागतील. आधी ज्या गोष्टी तुमच्या मनात गोंधळ निर्माण करत होत्या, त्या आता स्पष्ट होतील. तुम्हाला स्वतःबद्दल एका वेगळ्या प्रकारचा आदर वाटू लागेल. तुम्ही स्वतःचा आवाज ओळखायला लागाल आणि तुमच्या निर्णयांमध्ये एक नवीन दृढता दिसेल. यामुळे तुम्ही भूतकाळात दिलेल्या चुका स्वतःला माफ करून पुढे जाण्यास तयार व्हाल. काही वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ एखाद्या नवीन जागेचा, नवीन लोकांचा किंवा नवीन वातावरणाचा अनुभव घेण्याचा असेल. कदाचित तुम्हाला एखादी संधी मिळेल जी तुम्हाला तुमच्या सवयीच्या चौकटीबाहेर घेऊन जाईल आणि त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवास, बदल, नवी ओळख हे सगळं तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची नव्याने ओळख करू देईल. तुमच्या मेहनतीची दिशा बदलू शकते. ज्या गोष्टी तुम्ही मनात ठेवून वर्षानुवर्षे पुढे ढकलत होता, त्या आता स्वतःहून पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होईल. एखादं अपूर्ण कौशल्य शिकणे, एखादं थांबलेलं काम पुन्हा सुरू करणे किंवा एखाद्या मोठ्या ध्येयासाठी पहिले ठोस पाऊल उचलणे, ही शक्यता खूप वाढेल. तुमच्या कामात सर्जनशीलता वाढेल आणि तुमच्या कल्पनांना नवीन ऊर्जा मिळेल. काही लोकांसाठी हा काळ असा असेल ज्यात तुमच्या कल्पनांचे कौतुक होऊन त्यातून खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते. भावनिकदृष्ट्या देखील तुम्हाला एक सुरक्षित आश्रय सापडेल. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, ते लोक तुमचे शब्द, तुमची शांतता आणि तुमचा स्वभाव इतक्या खोलवरून समजून घेतील की तुम्हाला स्वतःलाच वाटेल की तुमच्या आयुष्यातील नाती आता पूर्वीपेक्षा जास्त प्रामाणिक आणि मजबूत आहेत. घर परिवारात काही शांत आणि उबदार क्षण तुमच्या मनाला आवश्यक असलेला तुकडा देतील. आरोग्याच्या बाबतीतही काही नव्या सवयींची सुरुवात होऊ शकते. तुमचा आहार, झोप, दिनक्रम आणि मनाची समतोलता सगळं स्वतःहून सुधारण्याची प्रेरणा तुमच्यात निर्माण होईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली की बाकी सर्व गोष्टी अधिक सहज घडू लागतात. ज्या लोकांनी तुमच्यातील गुणांना कधी ओळखलं नाही, तेच लोक आता तुमच्या विचारांची आणि निर्णयांची किंमत समजतील. तुम्ही स्वतःलाही नव्या नजरेने पाहू लागाल. तुमच्या आयुष्यात एक स्थिर पण शक्तिशाली बदल सुरू होणार आहे, जो तुम्हाला केवळ प्रगती देणार नाही तर आतूनही समृद्ध करणार आहे. वृषभ राशीसाठी पुढील काळ तुमच्या अंतर्मनात आणि बाह्य आयुष्यात एक शांत पण प्रभावी परिवर्तन घडवणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या स्थिर मार्गावर चालत होता, तो मार्ग आता नवीन दिशांनी फुलू लागणार आहे. तुम्ही स्वतःला ज्या चौकटीत बांधून घेतले होते, त्या चौकटी आता स्वतःहून सैल होऊ लागतील. तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्याच्या काही दारांवर तुम्ही अनेक वर्षे हलकेच ठोके देत होता, पण आता ती दारे स्वतःहून उघडण्याची वेळ आली आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात एक गंभीर बदल दिसू लागेल. तुम्ही पूर्वी ज्या गोष्टींवर खूप विचार करता, ताण धरता आणि कधीकधी छोटे निर्णय मनावर घेत होता, तिथे आता एक नवीन आत्मविश्वास तुम्हाला स्वतःमधून उभा राहिलेला जाणवेल. हा आत्मविश्वास कुणी तुम्हाला देणार नाही. तो तुमच्या अनुभवातून, तुमच्या शांत सामर्थ्यातून आणि तुमच्या संयमातून तयार होणार आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीकडे आधीपेक्षा जास्त स्थिरतेने आणि स्पष्टतेने पाहू लागाल. काही वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ एखाद्या नव्या ओळखीचा असेल. एखादं नवीन क्षेत्र, नवीन लोक किंवा एखादं वातावरण जे तुमच्या आतल्या सुप्त क्षमता जागा करेल. तुम्हाला एखादी अशी प्रेरणा मिळू शकते
जी तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल. ही प्रेरणा तुमच्या दैनंदिन आयुष्यात एक नव्या चैतन्याची सुरुवात करेल. तुमची कल्पनाशक्ती, तुमची सखोल विचार करण्याची क्षमता आणि तुमची मेहनत ही सर्व एकत्र येऊन तुम्हाला असे निर्णय घ्यायला मदत करतील, ज्यांचा दीर्घकाळ सकारात्मक परिणाम राहील. तुमच्या घरगुती आयुष्यातही काही शांत बदल सुरू होतील. वातावरणात हलकंसं उबदारपणाचं वावरण असेल. काही लोकांसाठी हा काळ घरातले जुने ताण हलके करण्याचा असेल, तर काहींसाठी नव्या जागेची किंवा नवीन सुरुवातीची इच्छा वाढेल. घरात किंवा कुटुंबात एखादा शांत, सुखद क्षण तुम्हाला मनापासून स्पर्श करून जाईल आणि त्यातून तुम्हाला तुमच्या जीवनातील खरा आधार कोण आहे हे जाणवेल. कामाच्या क्षेत्रात तुम्ही स्वतःला एक नवीन पद्धतीने सिद्ध कराल. पूर्वी तुम्हाला वाटत असे की काही गोष्टी तुम्ही सांगितल्या किंवा केल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही. तो काळ आता हळूहळू मागे सरकतो आहे. तुमचे निर्णय आता इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात. काहींना एखादा नवाच मार्ग सापडेल जो तुमच्या आतल्या कौशल्याला पूर्णपणे प्रगट करेल. हे मार्ग फक्त प्रगतीचे नव्हे तर समाधान देणारेही असतील. भावनिकदृष्ट्या तुम्ही अधिक खोल आणि समजूतदार व्हाल. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून दडून पडलेली काही गोष्ट तुम्ही अखेर स्वतःशी मान्य कराल आणि त्या स्वीकारामुळे तुमच्या मनात एक हलकेपणाचं प्रकाश फुलू लागेल. ज्या नात्यांमध्ये तुम्ही स्वतःला थोडं मागे घेतलं होतं तिथे आता तुम्हाला पुनर्जन्मासारखी ऊर्जा जाणवेल. तुमचा आवाज अधिक प्रामाणिक आणि हळूवार होईल आणि त्यामुळे तुमची नाती अधिक शांत, उबदार आणि जवळीक देणारी बनतील. तुमच्या आरोग्यातही एक लहानशी पण महत्त्वाची सुधारणा होऊ शकते. तुमचे शरीर आधीपेक्षा जास्त सहनशक्ती दाखवेल. तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याची एक नैसर्गिक ओढ लागेल. नवीन सवयी, शांत दिनक्रम किंवा शारीरिक हालचाली ज्यामुळे तुमच्या मनालाही हलकेपणा मिळेल. या काळात तुम्हाला काही अप्रत्यक्ष संकेतही मिळू शकतात. कधी एखाद्या वाक्यातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीतून, तर कधी एखाद्या अनपेक्षित घडामोडीतून. हे संकेत तुम्हाला पुढे काय करायचं, कोणत्या दिशेने जायचं आणि कोणता निर्णय योग्य ठरेल याबद्दल खोल पातळीवर मार्गदर्शन करतील. तुमच्या अंतर्मनाचा आवाज आधीपेक्षा जास्त स्पष्ट आणि विश्वसनीय होऊ लागेल. ही संपूर्ण ऊर्जा तुमच्या आयुष्यात एका सुंदर, स्थिर आणि शांत सुरुवातीची संकेत देणारी आहे, ज्यात केवळ बदल नाही तर वाढ, समृद्धी आणि समाधान एकत्र येणार आहे. जर तुम्हाला तुमच्या वृषभ राशीच्या या सकारात्मक प्रवासाचा प्रत्येक टप्पा अनुभवायचा असेल तर आता स्वतःसाठी एक छोटं पाऊल तरी घ्या, कारण बदल आधीच सुरू झाले आहेत. फक्त त्यांना स्वीकारण्याची तयारी तुमच्याकडून हवी आहे. तुमचं नशीब कुठे उजळतंय, कोणती दिशा तुम्हाला हाक देत आहे, कोणत्या संधी तुमच्यासाठी उघडल्या जात आहेत हे जाणून घेण्यासाठी हा क्षण थांबू देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. पुढचा निर्णय धैर्याने घ्या आणि तुमच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या या नवीन अध्यायाला पूर्णपणे सामोरं जा. तुमचं भविष्य तुम्हीच घडवणार आहात. ते आजपासून सुरू करा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.